नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत स्टँडर्ड 8ची सब्जेक्ट जनरल सायन्सची ब्रिज कोर्स पोस्ट टेस्ट। पहा, ही टेस्ट आहे 20 मार्कांसाठी। याआधी आपण प्री टेस्ट पाहिली होती, आज आपण पाहणार आहोत पोस्ट टेस्ट आणि याच्यामध्ये आपण आन्सर सहित सोल्युशनसुद्धा पाहणार आहोत। तर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। तर पहिली क्वेश्चन पाहूया। पहिला क्वेश्चन आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन। 5 मार्कांसाठीचा क्वेश्चन आहे। पहिला त्यातला क्वेश्चन दिला आहे, राईट द केमिकल सिम्बॉल ऑफ कॅल्शियम। त्याचा आन्सर येईल Ca। कॅल्शियमचा सिम्बॉल काय आहे? Ca। सेकंड क्वेश्चन पहा, कंप्लीट द कोरिलेशन ऑडिबल साऊंड फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज आणि पुढे ब्लँक स्पेस दिला आहे। तिथं म्हटलं आहे फ्रिक्वेन्सी मोर दॅन 2000 हर्ट्ज, तर याचा आन्सर राहील अल्ट्रासोनिक साऊंड। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, गेस मी हू आय एम, राईट माय मोड ऑफ न्यूट्रिशन। आय लिव्ह इन युअर हेअर अँड ऑब्टेन फूड बाय सकिंग द ब्लड। त्यानंतर त्याच्या पुढील प्रश्न पहा, कंप्लीट द फॉलोइंग रिॲक्शन। 6 CO2 प्लस ब्लँक स्पेस दिला आहे, तिथं आपण लिहिलं 12H2O। या रिॲक्शनमधून काय मिळते ते पुढील बॉक्समध्ये पहा दिलं आहे, C6H12O6 प्लस H2O आणि प्लस 6O2। तर ब्लँक स्पेसमध्ये जे निळ्या रंगात दाखवलेलं आहे ते आन्सर आपल्याला तिथं लिहायचं आहे। त्यानंतर पुढे डायग्राम दाखवली आहे क्वेश्चन 5मध्ये। आयडेंटिफाय द कॉन्स्टिलेशन शोन इन गिवन फिगर अँड राईट इट्स नेम। त्याचं नाव काय आहे ते आपल्याला लिहायचं आहे। तर या डायग्रामचं नाव आहे मृग कॉन्स्टिलेशन, मृग नक्षत्र, किंवा त्याला इंग्लिशमध्ये ओरिऑन असं सुद्धा टेक्स्टबुकमध्ये नाव दिलेलं आहे। अशा पद्धतीनं हा आपला पहिला 5 मार्कांचा 5 क्वेश्चन असलेला प्रश्न आहे। त्यानंतर दुसरा क्वेश्चनकडे वळूया। त्यामधील पहिला क्वेश्चन पहा काय आहे, व्हाय डज दिस हॅपन? द सन ॲपियर्स रेड ॲट सनराईज ऑर सनसेट। म्हणजे सूर्योदयाच्या आणि सूर्यास्ताच्या वेळेस सूर्य लाल का दिसतो? त्याचे आन्सर पहा काय लिहिलं आहे, सनलाईट रिचेस अस थ्रू द लेअर ऑफ ॲटमॉस्फिअर ॲट द सनसेट द लाईट रिचिंग अस ट्रॅव्हल्स अ ग्रेटर डिस्टन्स थ्रू द ॲटमॉस्फिअर ड्यू टू ग्रेटर डिस्टन्स देअर इज मोर स्कॅटरिंग ऑफ ब्ल्यू कलर. As a result, the red yellow light reaches us directly and the sun appears red. Red light is scattered less than the blue light. हे त्याचं आन्सर राहील। पुढचा क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 2। राईट द स्पेसिफिक नेम ऑफ ॲनिमल राईट द सायंटिफिक नेम ऑफ ॲनिमल शोन इन द पिक्चर युजिंग बायोनॉमियल नॉमेनक्लेचर। आपल्याला चित्रामध्ये काऊ दाखवलेली आहे, तिचं सायंटिफिक नेम आपल्याला लिहायचं आहे। तिचं जिनस आहे बॉस आणि स्पेसिफिक नेम आहे टोअरस, त्यामुळे तिचं सायंटिफिक नेम काय वाचावं लागेल? बॉस टोअरस। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, त्यातीलच तिसरा प्रश्न आहे, अंडर विच डिफरंट टाइप्स कॅन द फॉलोइंग चेंजेस बी क्लासिफाईड? फर्स्ट डिझॉल्विंग, सेकंड अ मेटिओर स्ट्रिकिंग अक्रॉस द स्काय। पुढे तुम्हाला 2 चेंजेस दाखवलेले आहेत, त्यांचे टाइप्स आपल्याला लिहायचे आहेत। डिझॉल्विंग याला म्हणायचं आहे फिजिकल चेंज आणि सेकंड क्वेश्चनचा आन्सर आहे द मेटिओर स्ट्रिकिंग अक्रॉस द स्काय। त्याचा आन्सर राहील नॉन पिरियॉडिक चेंज। त्याचा कोणताही पिरियड नसतो, त्याला म्हणावं लागेल नॉन पिरियॉडिक चेंज। त्यानंतर
क्वेश्चन नंबर 4 पहा. क्लासिफाय द फॉलोइंग स्केलर अँड वेक्टर क्वांटिटीज. खाली काही तुम्हाला क्वांटिटी दिल्या आहेत, त्यांचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. कोणती स्केलर आहे आणि कोणती वेक्टर आहे. एरिया, व्हेलॉसिटी, वेट, डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स आणि मास अशी तिथं नावं दिली आहे. त्यातले स्केलर क्वांटिटी पहा. एरिया, मास, डिस्टन्स आणि वेट हे आहेत स्केलर क्वांटिटी. आणि वेक्टर क्वांटिटी डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी, ज्याला डायरेक्शन असते त्याला म्हणायचं असते वेक्टर क्वांटिटी. म्हणून डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी ह्या दोन आहेत वेक्टर क्वांटिटी. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया. क्वेश्चन नंबर 3 पहा काय दिलं आहे. राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. आयडेंटिफाय द पार्ट शोन इन फिगर अँड राईट देअर फंक्शन. फिगरमध्ये तुम्हाला A, B, C असे 3 पार्ट्स दाखवलेले आहेत. डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्याला फिगरमध्ये दिलेली दिसत आहे आणि त्यांच्या पार्टचे नावं आपल्याला इथे लिहायचे आहेत. ए हा आपल्याला लिव्हर दिसतो आहे, तो लिपिड सिंथेसिस करण्याचं काम करतो. स्टमक हे बी क्रमांकाला दिलं आहे, त्याच्यामध्ये डायजेशनच्या अगोदर फूड स्टोअर केल्या जाते. आणि तिसरा लार्ज इंटेस्टाईन आहे, त्या लार्ज इंटेस्टाईनचं फंक्शन आपल्याला सांगायचं आहे डायजेशन और ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. त्याच्यामध्ये फक्त वॉटर ॲब्सॉर्ब केला जातो. अशा पद्धतीनं इथं 3 पार्टचे 3 नावं आपल्याला इथं द्यायचे आहेत. त्यानंतर पुढील क्वेश्चन पहा. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. पुढे तुम्हाला टेबल दिला आहे, तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये काय काय दिलं आहे पहा. कंपाऊंड, मॉलिक्युलर फॉर्म्युला, नेम ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट. पहिल्या कॉलममध्ये कंपाऊंड लिहिले आहेत. सल्फ्युरिक ॲसिड, वॉशिंग सोडा आणि शुगर. सल्फ्युरिक ॲसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे तो आपण पुढे लिहिला आहे ब्ल्यू कलरमध्ये पहा. H2SO4. H2SO4. त्यानंतर त्याचे कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट दिलेले आहेत. त्याच्यामध्ये काय काय आहे. H2SO4 मध्ये आपल्याला हायड्रोजन दिसतो, सल्फर दिसतो आणि ऑक्सिजन दिसतो. त्यानंतर वॉशिंग सोडा, याचाच मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला आहे NaCO3. त्याचे कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट काय दाखवले आहेत. सोडियम, कार्बन, ऑक्सिजन. शुगरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला आहे C6H12O6. आणि त्याच्यामध्ये कोणकोणते कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट दिसत आहेत आपल्याला. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा काय दिला आहे. एक्सप्लेन द प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक फोर्स लाईन विथ द हेल्प ऑफ सुटेबल डायग्राम. 2 मॅग्नेट जर जवळजवळ आणले तर त्याच्यातून मॅग्नेटिक फोर्स लाईन कशा ॲपियर होतात ते इथं दाखवलेलं आहे. पहिल्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे अपोजिट पोल आणि दुसऱ्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे सिमिलर पोल. पहा त्याच्या प्रॉपर्टीज दिल्या आहे. पहिली प्रॉपर्टी आहे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आर इमॅजिनरी connecting lines, and Faraday introduced the concept of line of the force in order to explain magnetic attraction and repulsion. Second property आहे magnetic line of force always run from the north pole to the south pole. The south pole may be of the same magnet or different one. तिसरी प्रॉपर्टी आहे magnetic line of force are in state of tension like stretched spring. Next property आहे fourth, magnetic line of force repel each other. Fifth property पहा, magnetic line of the force do not intersect each other. आणि sixth property आहे the number of magnetic line force at a particular point determines the strength of the magnetic field देअर. अशा पद्धतीच्या तुम्हाला यातल्या प्रॉपर्टीज लिहिता येतील.
त्यानंतर शेवटचा क्वेश्चन आहे, अ फोर्स ऑफ 500 न्यूटन was applied to stop two-wheeler motorcycle that was moving with a constant velocity. एक मोटरसायकल कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं मूव्ह होत आहे आणि तिला आपण थांबवण्यासाठी 500 न्यूटनचा फोर्स अप्लाय केलेला आहे. द मोटरसायकल स्टॉप आफ्टर मूव्हिंग थ्रू 6 मीटर. 6 मीटर पुढे गेल्यावर मोटरसायकल स्टॉप होत आहे. मग हाऊ मच इज वर्क डन, वर्क किती झालं ते इथं लिहायचं आहे. वर्कचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हा त्याचा फॉर्म्युला असतो. इथं फोर्स गिवन केलं आहे 500 न्यूटन, डिस्प्लेसमेंट दाखवलेलं आहे 6 मीटर, म्हणून 500 न्यूटन इंटू 6 मीटर त्याचं कॅल्क्युलेशन येईल 3000 जूल. आता जूल हे नवीन इथं युनिट आलेलं आहे. वर्कचं युनिट आपण जूलमध्ये दाखवतो, फोर्सचं युनिट आपण 500 न्यूटनमध्ये दाखवलं आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट आपण मीटरमध्ये दाखवलं. म्हणून वर्क किती झालं असेल 3000 जूल वर्क इज डन. तर अशा पद्धतीनं आपण इथं सर्व क्वेश्चनांचा एक धावता आढावा घेतलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा, तुमच्या मित्रांना दाखवा, अभ्यास करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. काही ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक झालेले असतील ते पुस्तकामध्ये पाहून तुम्ही करेक्ट करा. थँक्यू.